नमस्कार, मी मयूर कोळपे. गोळा तुम्ही दरवेळेस येता आणि 10 मार्काचा आहे ते 10वरच राहतो. कशामुळं? तर तुम्ही काय करता, घरने येता, बॅग ठेवता, गोळा घेता आणि डायरेक्ट टाकता. पण तुम्ही कुठल्या बेसवर टाकणार? कारण की आल्याला तुमचा कुठल्याच प्रकारचा मसल गरम नसतो किंवा तुम्ही कुठल्या ABCDs केलेल्या नसतात. तर तुमचा जो गोळा आहे परफेक्ट अँगलने तुम्हाला टाकायचा आहे ते तुम्ही जाणारच नाही ना. कारण की तुम्हाला त्या गरम जर नसेल तर तुमच्या ती पॉझिटिव्ह एनर्जी बी येणार नाही फेकण्याची, किंवा जेवढी तुमच्यातली कॅपॅसिटी फेकण्याची ती ऑल आउट मारू शकत नाही तुम्ही. कारण की त्यासाठी काय करायचं, ज्यावेळेस येणार तुम्ही ग्राउंडवर 4 राऊंड तरी नॉर्मली एक्सरसाइज करा, वॉर्मअप करा. त्याच्यानंतर नॉर्मली बेसिक ड्रिल्स करा. त्याच्यानंतर गोळ्याचं डायरेक्ट टाकण्यापेक्षा त्या थोडंफार फेका. म्हणजे एक तर फ्रंटला फेका, बॅक थ्रो फेका, किंवा ह्या साईडनं फेका किंवा ह्या साईडनं. एक आधी सेट करा, मग त्याच्यानंतर ना गोळा घ्या. आणि मग ज्या टायमाला तुम्हाला फोर्स ॲक्टिव्ह होईल की बाबा हा शोल्डरमधनं जातोय, त्याच वेळेस तुम्ही काय करायचं, मग टाका. कारण की महत्त्वाचं म्हणजे काय, एक तर तुम्ही विदाऊट वॉर्मअप जर टाकला तर पहिलं म्हणजे इंजुरीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, बरोबर ना. जर ते वाचवायचं असेल आणि परफेक्ट सुधारायचा असेल गोळा, त्यासाठी आपण गोळ्यासाठी पहिल्यांदा वॉर्मअप ABC आणि त्याच्यानंतरच गोळा. आणि ओके, थँक्यू.